तर या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे, ते संपलेलं नाही, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, ऑपरेशन सिंदूर यशस्वी तर झालं, परंतु आता संरक्षण मंत्र्यांचं मोठं वक्तव्य समोर येतंय की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। काय कारवाई होणं अपेक्षित आहे, आणखी काय काय होऊ शकतं? विरोधी पक्षांना जेव्हा राजनाथ सिंह किंवा सर्व पक्षांना जेव्हा राजनाथ सिंह याबाबतची माहिती देत होते त्यावेळी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत असताना राजनाथ सिंह यांनी म्हटलं की अजूनही हे ऑपरेशन ऑनगोईंग आहे, ऑपरेशन जारी आहे आणि त्यामुळे याविषयीची अधिकची माहिती ही कोणाला फार सांगता येणार नाही, कारण अजून ऑपरेशन सुरू आहे, संपलेलं नाहीये। त्यामुळे राजनाथ सिंगांनी त्याविषयीची माहिती दिली आहे, पण त्यातून एक सूचक त्यांच्या विधानातून अर्थ स्पष्ट झालाय, तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे भारताने कुठेही निष्कर्षाप्रत आणलेलं नाही आणि सर्वसाधारणपणे जेव्हा अशा स्वरूपाचं एखादं ऑपरेशन राबवलं जातं, सुरू केलं जातं, तेव्हा ते संपत असताना त्याची औपचारिक घोषणा केली जाते की आता आम्ही ऑपरेशन हे थांबवतोय किंवा हे आता आम्ही संपलं म्हणून आमच्या बाजूने घोषणा करतो। तर तशी घोषणा झालीच नव्हती काल ऑपरेशन सिंदूर बाबत पत्रकार परिषदेत, त्यामुळे ते सुरूच आहे एक प्रकारे गृहीत होतं। पण आज राजनाथ सिंगांनी केलेल्या त्या मीटिंग मधील अशा विधानामुळे या संपूर्ण बातमीला एक दुजोरा मिळालेला आहे की ऑपरेशन सिंदूर अजूनपर्यंत सुरू आहे, ते पूर्ण झालेलं नाही। हो, नक्कीच सोमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।